मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येतोय। दरम्यान बुधवारी सायंकाळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी किल्ल्यावर जाऊन पाहणी केली। यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपतींनी पुतळा कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे। या पुतळ्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं होतं। याला जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। सगळ्यांसाठीच ही दुःखद घटना आहे आणि अशी घटना घडली ही का घडली हे जरासं पाहिलं पाहिजे। आता जिथं आपण जर सर्वांनी पाहिलं तर त्याच्यावरच लक्षात येतं आहे की त्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं होतं। कोणी केलं कोणी नाही केलं हा तुम्ही बघा तिथं, आणि ज्यांनी त्याच्यावर दुर्लक्ष केलं किंवा हलगर्जीपणा केले त्याच्यावर चौकशी नंतर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, यात काही प्रश्न नाही। मी या ठिकाणी कोणाचा निषेध करायला आलेलो नाही। या प्रकरणात राजकारण करायची गरज नाही, मात्र पंतप्रधानांनी घाई गडबडीत या पुतळ्याचं अनावरण करायला नको होतं असंही खासदार शाहू महाराज यांनी सांगितलं। इथं मी कोणाचा खऱ्या अर्थाने निषेध करायला आलो नाही आहे, पण अशी घटना घडती आपल्या भारतामध्ये आणि तेही पंतप्रधान यांनी हा पुतळा 8 महिन्याच्या आधीच त्याचं अनावरण केलं होतं आणि असं लक्षात येतं आहे की ती घाई गडबडीने जे केलं ते नको करायला पाहिलं होतं। पूर्णपणे त्याचं लक्ष त्याच्यावर ठेवून करून घेतलं पाहिलं होतं। दर्जेदार कॉन्ट्रॅक्टरकडनं करून घ्यायला पाहिलं होतं आणि एकंदरीतच आपल्या नेव्हीलासुद्धा इथं दोष देऊन काही उपयोग नाही आहे। त्यांच्या हातात काही नव्हतं।